नमस्कार मंडळी, मी कशीच बारे कोकणचं साखरमणी या यूट्यूब चॅनल सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते। तर मंडळी कसे आहात तुम्ही सगळे? मी अशी आशा करते की तुम्ही सगळे मस्त आहात, मजेत आहात, खुशाल आहात, आयुष्य मनसोक्त मोकळून जगताय मंडळी। असंच आयुष्यावर सुखी समाधानी राहा, कारण आयुष्य कसं कोडे ना जगल्याचे सुटत नाही। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयुष्य क्षणभंगुर आहे, एकदा निघून गेली वेळ ही पुन्हा माघारी येत नसते। त्याच्यामुळे जो क्षण ज्या क्षण जसा पदरी पडेल तो क्षण तसा जगून घ्या। बाकी हे सगळं पटलं तर घ्या, नाहीतर मग सोडून द्या। तर मंडळी भादव्यातल्या चतुर्थीचा आजचा हा शेवटचा दिवस, ज्या दिवसाची कोणीच आतुरतेने वाट पाहत नसतं, तो म्हणजे गणपती विसर्जनाचा दिवस। तर काही दिवसापूर्वीच आपल्या 1.5 दिवसाच्या बाप्पाच्या गणपती विसर्जन झालं। तर ती व्हिडिओ तुम्ही नसेल पाहिली असेल तर आपल्या चॅनलला व्हिजिट करून ती व्हिडिओ पहा। आणि मंडळी आज आहे गौरी गणपती विसर्जन। तर आता थोड्याच वेळापूर्वी बारांचे म्हणजे आवाज झाले, बार फुटण्याचे। तर आता थोड्याच वेळात बाप्पाची शेवटची आरती होईल इकडे घरामध्ये आणि बाप्पा विसर्जनाला निघतील। तर मंडळी व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि आता आपण आहोत अर्णवच्या गणपतीजवळ आणि यंदा अर्णवने गणपतीचं डेकोरेशन फार छान केलं। तर थोडक्यात आपण गणपती बाप्पाची ही मूर्ती आणि डेकोरेशन आता शेवटचं पाहून घेऊया। ही छान अशी आपली गणपतीची मूर्ती, अडूरवरून खास गणपतीची मूर्ती आणलेली आहे। त्यांचं नाव काय आहे? आशुतोष दावडे यांच्याकडून ही अडूरची छान अशी सुंदर सुबक मूर्ती आणलेली आहे। POPची मूर्ती आहे आणि यांच्याकडे शाडूच्या मूर्त्या सुद्धा भेटतात आणि एकापेक्षा एक सुंदर अशा सुबक त्यांच्याकडे मूर्त्या भेटतात। आता थोडक्यात आपण त्यांचं डेकोरेशन पाहूया। आणि हे डेकोरेशन खास अर्णवने केलेलं आहे। अर्णव, तू आता किती वर्षाचा आहेस? मी आता 14 वर्षाचा। 14 वर्षाच्या ह्या चिमुकल्याने एक छान असं सुंदर डेकोरेशन केलेलं आहे। हे बघा, इकडे हे आमची जी ग्रामदेवता आहे आईची सुकाई देवी, त्या सुकाई देवीचं त्याने हे मंदिर बनवलेलं आहे। आणि या मंदिरामध्ये बघा त्याने छान अशी मातीची श्री सुकाई देवीची मूर्ती बनवली आहे। आणि हा आमचा शिमग्यातला संकासूर, ही पेटी आहे, इकडे पेटीसुद्धा खूप छान त्याने उत्कृष्ट पद्धतीने बनवलेली आहे। हे ढोलकी आहे, इथे हा वीणा आहे आणि इथे हे लोककलेचं त्याने पोस्टर लावलेले आहे। तसंच इथे छान त्याने हाताने स्वतःच्या हाताने वळलेली शाडूची मूर्तीचं गणपती बाप्पा आहे इथे। ही झाली ही एक बाजू। आता त्याच्या दुसऱ्या बाजूला त्याने हे बघा इकडे छान असे डोंगर त्याने बनवले। ते डोंगरातून ही आपली काय होतं कोकण रेल्वे धावत आहे आणि त्याच्या तिकडे त्याने पोस्टर लिहिलं आहे तळवली गावचा। तसेच इथे त्याने सिग्नल लावलेलं आहे ट्रेनसाठी। त्याने छान अशी थोडक्यात इथे माहिती लिहिलेली आहे, सुपारी आहे। तसंच इथे बघा त्याने छान झोपडी बनवलेली आहे। आणि बघा या ठिकाणी इथे त्याने पुट्ट्याचं छान असं झोपडं बनवलेलं आहे। आणि या झोपडीत बघा इकडे बाहेर छत्री आहे, आतमध्ये झाडू वगैरे ठेवलेली आहे। छान त्याने रेखीव असं काम केलं आहे, बारीक बारीक त्याच्यामध्ये काम केलेलं आहे, तुम्ही बघू शकता। हे तर त्याने खिडक्या काटाच्या वगैरे बनवलेल्या आहेत। छान सुंदर त्याने झालर लावले, त्याने झाडं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि इथे हे आपले राखणदार इकडे उभे आहेत, गाड्या ठेवल्या त्याने। आणि हे छोटंसं तुळशी वृंदावन त्याने बनवलेलं आहे। आणि थोडक्यात कोकणाची माहिती लिहिली आहे। भगवान परशुरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजेच कोकण, आणि कोकण म्हणजे धर्तीवरचा स्वर्ग। कोकणात 2 मुख्य सण असतात, ते म्हणजे शिमगा आणि गणेशोत्सव। कोकण हा निसर्गासाठी व त्यांच्या प्रथा परंपरेसाठी सुद्धा सुप्रसिद्ध आहे। छान सुंदर असं त्याने डेकोरेशन केलेलं आहे आणि छान सुंदर अशी मूर्ती। तर मंडळी व्हिडिओ स्किप करू नका, थोड्याच वेळात आरती सुरू होईल आणि आरतीनंतर बाप्पा विसर्जनासाठी निघतील। चला। आणि अर्णवने अजून काहीतरी एक आणले, असं त्याने बाप्पा बनवलेला आहे। लालबागचा राजाचं त्याने बनवलेलं आहे, शाडूच्या मूर्तीने त्याने छान सुंदर असं त्याचं काम केलेलं आहे, खूप सुंदर। अर्णव, तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक 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 शुभेच्छा। थँक्यू। गणपती बाप्पा मोरया, सुख करता दुःख हरता वरदा विघ्नाची, सर्वांगी सुंदर उदे शक्ती शोभे माळ मुक्ता पराची, जय देव जय देव जय मंगलमूर्ती होती मंगलमूर्ती, जगन्माते माळ कामना पूर्णी, जय देव जय देव देवा गजानना आरती सुदना, देवा गजानना आरती सुदना, गातो तवलिना गातो तवलिना गातो तवलिना गातो तवलिना, देवा गजानना आरती सुदना, देवा गजानना आरती सुदना। मोरया
आता भेटला गणपती. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती निर्ममा की जय. या डोळे लवकर कमोन. तर मंडळी अशा प्रकारे आता आपले गणपती बाप्पा निघालेले आहेत घरातून बाहेर. आता आमचे जे गणपती आहेत ना ते आता सगळे घरातून निघाल्यानंतर एका ठिकाणी व्यवस्थित पूजेला बसतात आणि तिथे आमच्या गणपतीचा मान असतो. आला ते मंडळी तिकडे आपले गणपती बाप्पा सगळे विराजन होतात तिथे. नंतर गणपती बाप्पाला तिथे सगळ्या गणपती बाप्पांना एकत्रितपणे अर्ज लावला जातो, त्यांना नारळ दिला जातो. तिथे आपली मानाची जागा असते आणि मानाची जागा आमचे तळवली गाव आगरवाडी नंबर 1 मध्ये तिथे सगळे गणपती बाप्पा एकत्र पूर्ण वाडीचे एकत्र गणपती तिथे बसतात, विराजन होतात. आणि तिथे मग त्यानंतर गणपती बाप्पा विराजन त्यांना नारळ दिला जातो, त्यांना अर्ज लावला जातो. आणि त्याच्यानंतर काय वेगळाच मागवले आणि हा शेवटचा दिवस आता बाप्पा निघाले विसर्जन झाला. आणि त्यानंतर बाप्पा तिकडे गणपतीला पूजेला बसल्यानंतर तिथे पारंपरिक कोळी नाचाचं तिथे सादरीकरण होईल. असं तर मंडळी आता पोहोचलेलं आहे तिकडे. तिरुवनंतपुरमकडे सगळ्या बाप्पांचं ते आगमन झालेलं आहे आणि आता अर्ज लावतील गणपती बाप्पाला. आज वर्षांची भासलेला आलेले होता, तुमची यथाशक्ती पूजा झालेली आहे. तसेच तुम्हाला राखणा काय हात भेट दिलेली आहे. त्याच्यावर लक्ष ठेवून घरच्या माणसांना मुलांना सर्वांना व्यवस्थित सांभाळा. आनंदात तीर्थाला जायचं आहे. त्याच्यात काय गालबोट लागलं न पाहिजे. कोण वादी दुश्मन असेल त्याला दूर कर, राखणार उभा राहा. या वर्षापासून पुढल्या वर्षात कमी तुम्ही उभे राहा. तुमची यथाशक्ती पूजा झालेली आहे. त्याच्यात काय खोटा नाटा असेल तेव्हा माफ करून द्या.
तुमची वटी भरलेली आहेत, राखणा दिली आहे, त्यांची हातभेट दिलेली आहेत, त्यांची वटी खबर राख, त्यांची काय इच्छा असेल तेवढी पूर्ण करा. या वर्षापासून पुढल्या वर्षात अशा प्रकारे आता अर्जुला सगळे एकत्र केले जातात आणि सर्व भक्तगणांना एकत्रितपणे वाटली जाते. लहान मुलांना त्या घरातील पालकांनी सांभाळून घेऊन जायचं आहे. ही एक विशेष सूचना आपण वयस्कर लोक आहेत जाण्याचा प्रवास आहे करावा आणि आवर्जून सगळ्यांनी वेळ 10 वाजता रात्री लंबकांच्यावरती या सभेसाठी आवर्जून मुंबईकर गावची सर्व सभासद यांनी आवर्जून उपस्थित राहून मंडळाच्या वतीनं आपल्या विनंती. धन्यवाद. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ जो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा नमो पंचवानंद या राघवाचा ओंकारा प्रभु शिवसुता शिवनंदना Hare
हर्ष हर्ष आता काय वाटत नाही, नंतर येताना वाटतील. येताना सालं निघतील पायांची. पाणी बघायचं मस्त झालं की नाही, किती झालं? यस यस होत आहेत. जय दिसलात नाही कुठे तुम्ही आता गणपती बाप्पा मंगल मूर्ती बाप्पा बाप्पा गणपती बाप्पा. आपलं हे घेतो मी काढ घेतो. आलो ना का पॉज केली होती. परफेक्ट. गणपती बाप्पा व्हिडिओ तर चालूच नाही, हा कॅमेरा द्यायला. गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा नमस्कार. गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरया. दिसतो काय, मी दिसतो काय? गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगल मूर्ती या वर्षी संघाची मोदक. गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी गणपती बाप्पा मंगल मूर्ती वीर मामा की जय. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया मोरया मंगल मूर्ती मोरया.
तर म्हणजे अशा प्रकारे आता आम्ही गौरोबा देवस्थानजवळ पोहोचलेलो आहोत आणि बघू शकता इकडे सगळे गणपती बसले. आता ह्या ठिकाणी पुन्हा एकदा अर्ज होईल गणपती बाप्पासाठी. कॅमेरामॅन कुठे कुठे राहिले? दीड दिवसा गणपती विसर्जन झालेला आहे. 7 दिवसा गौरी गणपतीचं विसर्जन होत आहे. हा संदर्भात कुणाकडून काय चुकामूक झाली असेल ते मान्य करून घे. हा सर्व मुंबईला चाकर महिना आलेला आहे. प्रवास चांगला झालेला आहे. गणपतीचा प्रवास चांगला होऊ दे. आडा पिढा असेल ती तू पूर्ण इकडे तिकडे कर. काय स्वप्न असतील तू पूर्ण कर. गावाकडे मंडळी आहे लक्ष असू दे. आजार बाजार असेल दूर कर. पुढच्या वर्षी कमी म्हणे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. ये तू इकडे गणपती बाप्पा. तर म्हणजे अशा प्रकारे आता आम्ही निघालेलो आहोत गणपती बाप्पा विसर्जन करण्यासाठी. आणि हेच आहे ते आमचे गौरोबा देवस्थान. बघ बघ घे घे. हे आमचं गौरोबा देवस्थान. आणि अशा प्रकारे आता आम्ही जात आहोत डोहाजवळ, म्हणजे आपल्या जिथे गणपती बाप्पा विसर्जन करायची जी मूळ जागा आहे तिकडे. खाली बघा गणपती कोणाकडे दिला? माऊ गणपती गणपती काय रे, गणपती विसर्जन झाले काय का? गणपती विसर्जन झाले काय? हो हो झाले झाले. मंगल मूर्ती. अगं सोनी गणपती कोणाकडे दिला? होय कधी बनवला ना तो? गणपतीच्या दिवशी. हा काय अरे वहिनीचं तोंडच दिसत. कुठे गेला गणपती? रस्ता दे धावती गाडी आहे. आमची धावती गाडी आम्हाला जाऊ दे. फास्ट ट्रेन आहे वाटतं. पुढचा डबा चालला तसं मागचा डबा. गणपती धावतोय पाटणं गौरी. सावकाश सावकाश. काट त्याच्या ग्रुपला आणि माझ्या ग्रुपला पुढे पंच्या ग्रुपला माझ्या काय माझ्या ग्रुपला तोच काटा. तर मंडळी अशा प्रकारे बघा आम्ही ह्या अशा रानातल्या वाटेने डोहापर्यंत जातो गणपती बाप्पा विसर्जन करण्यासाठी. आणि आमची पूर्वापार प्रथा परंपरा आहे जिथे आम्ही पूर्वीपासूनच गणपती तसेच गौरी गणपती विसर्जन करतो. आणि ह्या वाटेपर्यंत सगळी ही जी मंडळी आहेत जे भक्तगण आहेत ते अनवाणी पायाने जातात. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. बाप्पा बाप्पा झालाय ग दलदल झालाय दलदल.
सावकाश 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 हे गणपती बाळाने सावकाश सांगा मंडळी किती रस्ता डेंजर आहे हा. बापरे मागची कशी घ्यायची या मला सावकाश या. अरे गणपती गेला ना पुढे. तर मंडळी अशा प्रकारे गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि ह्या काट्याकुट्यातनं सावकाश या, कारण हे आमचं जे आम्ही जिथे गणपती बाप्पा विसर्जन करतो ही बघा ही वाट कशी आहे. खडतर वाट आहे, रानातली वाट आहे. सगळे मंडळी भक्तगण इथे अनवाणी पाण्याने बाप्पाला सोडले जातात आणि अशाच ठिकाणी आपले बाप्पासुद्धा विसर्जन होणार आहे. त्याच्यामुळे आपण बाप्पाला म्हणतो की गणपती बाप्पा मोरया आणि ह्या काट्याकुट्यातनं सावकाश या. सोय अरे बाप्पा बाप्पा मोरया, अरे गणपती बाप्पा मोरया, अरे गणपती बाप्पा मोरया, अरे मंगळ मूर्ती मोरया, उंदीर मामा की जय. माझा पण जीव गेला अर्धा. सोंगड्या तुला व्हावी ना. उड्या मारतोय, सर्व बघतायत कोण पडला. बायपास काढली नाही ना. बायपास चांगला आहे तो तिकडनं चांगला होता. आणि निलेदा आवाज गणपती बाप्पा मोरया. हो आहे. अरे खोकरांनो आवाज. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया. उंदीर मामा जय. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. सावकाश सावकाश. बाबू बुडाला ना. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. सदाशिवण्णाला पहिला विचारलं पाहिजे. संतोष का आवाज. ओ गणपती बाप्पा मंगल मूर्ती बाप्पा बाप्पा गणपती बाप्पा रे बाप्पा मोरया मोरया. बाप्पा बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. समूह अभी नदी में जाने का रे बाबा. तर मंडळी अशा प्रकारे आता आपण पोहोचलेलो आहोत विसर्जनाच्या ठिकाणी, म्हणजेच आपल्या डोहाजवळ. बघा सगळे गणपती बाप्पा एका मागोमाग एक आता इकडे विराजमान होतील आणि तिथे शेवटची बाप्पासाठी आरती होईल आणि बाप्पा मग आपल्या पुढच्या प्रवासाला जातील विसर्जनासाठी. चला मंडळी व्हिडिओ स्किप करू नका. आता व्हिडिओ मेन व्हिडिओ आहे.
वाट पाहत नाही. या क्षणाला सगळे दुःखी असतात की आपल्या घरी जे बाप्पा विराजमान असतात गौरी गणपतीसोबत जवळपास 7 दिवस यंदा गणपती विराजमान होते आणि 7 दिवसानंतर आज हा 7वा दिवस, ज्या दिवशी गणपती बाप्पाचं विसर्जन होणार आहे.
खूप असा दुःखद असं क्षण आहे की आता घर आणि ते मकर संपूर्णपणे रिकामी होणार आहे. बाप्पाशिवाय त्या मकराला शोभा नाही आहे. आणि अशा प्रकारे या ठिकाणी आपण आता बघणार आहोत कोकणातले गणपती विसर्जन. एवढं नुसती धमाल मस्ती करतात आहे. आणि पीओपीच्या मूर्त्या ह्या कदाचित आणल्या नाही पाहिजेत, कारण बघा पीओपीच्या मूर्त्या ह्या दिवशी गणपती आम्ही विसर्जन केले तेव्हाच्या मूर्त्या ह्या अजूनपर्यंत तशाच आहेत. तर म्हणजे अशा प्रकारे या शाडूच्या मूर्ती दरवेळी आणत गणपती बाप्पा मंगल मूर्ती अरे गणपती गेले गणपती बाप्पा बरोबर एकदम परफेक्ट. गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की तिकडे मोठे काय ओंकार गणपती बाप्पा मोरया मंगल मोरया गणपती बाप्पा मोरया पाणी पाडते गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा असं सगळं टोनिंगचं ऍक्शन दाखव ना. कडक रे कडक आदू.
नाही ना मला गणपती विसर्जन आणि इथे लहान मुलांची मजा मस्ती चालू आहे या पाण्यामध्ये. बघा धमाल मस्ती करतायत पोरा काही ऐकतात ते ही पोरं ऐकत नाही. पुढे कॅमेरा विजवून टाकलं मला. अरे घाबरला रे. कॅमेरा आहे कॅमेरा काय होत नाही. तर म्हणले अशा प्रकारे गणपती बाप्पाचं व्यवस्थित गणपती विसर्जन झालेलं आहे. गणपती विसर्जन झालेलं आहे. तर म्हणले तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू लवकरच एका व्हिडिओ. तोपर्यंत काळजी घ्या. आणि गणपती विसर्जन झाले आणि इकडे बघा गणपती बाप्पा दुसरा गणपती जेवायला बसलाय. उपवास 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 देवीचा नैवेद्य देवीच्या गौराईचा आपला नैवेद्य सगळी मंडळी बनवते या ठिकाणी. हे नैवेद्य तर मंडळी गणपती बाप्पाचा मोदक खायला शेवटचा मोदक हा या. विसर्जन गणपतीचे आणि इकडे विसर्जन आमच्या वहिनींचं झालंय. एवढं बघा कसं वाटतंय. खूप छान. सुखी आहे वाटतं. भिजवायचंय. बघ ना आबा आता आला. चालू कर दे. कॅमेऱ्यात पाणी घेतं काय वॉटरप्रूफ. चला अरे खाली व्हायचं अगोदर होत. कामपचीस करत आहे.